नमस्कार. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात श्री विष्णूंची उपासना ही विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळे विष्णू सहस्रनाम पठण अधिक मासात अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानलेला आहे. तर अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेऊया. पापक्षय आणि मन शांती. विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नामात दिव्य शक्ती असल्याचं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही याचं श्रद्धेनं पठण केलं तर मानसिक तणाव हा कमी होतो, नकारात्मक विचार दूर होतात, घरामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि श्री भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्याला मिळते. कारण अधिक मास हा स्वतः श्री विष्णूंना प्रिय मानला जातो. या काळात विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने विष्णू कृपा प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात येणारे अडथळे कमी होण्यास मदत होते, कार्यामध्ये यश आणि स्थैर्य मिळते. त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक आणि कौटुंबिक लाभ सुद्धा होतो. धार्मिक मान्यतेनुसार जर विष्णू सहस्रनामाचं नियमित पठण केलं तर आपल्याला येणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, घरातील कलह कमी होतो, कुटुंबात सौख्य वाढते. त्याचप्रमाणे आपली आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. कारण विष्णू सहस्रनाम हे केवळ स्तोत्र नसून एक शक्तिशाली साधना मानली गेलेली आहे. त्यामुळे मन एकाग्र होते, भक्ती वाढते. तर याचं पठण कसं करावं? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. श्री विष्णूंच्या किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर दीप लावावा. शक्य असल्यास तुळशीपत्र अर्पण करावं. शांत मनानं सहस्रनाम पठण करावं. रोज जर शक्य नसेल तर गुरुवारी, एकादशीच्या दिवशी किंवा संध्याकाळी पठण करावं. संध्याकाळच्या पठणाने विशेष फायदा मिळतो. जर आपल्याला शक्य नसेल, विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे रोज तुळशी पूजन करावं आणि या अधिक मासात गरजूंना अन्नदान करावं. जे शक्य होईल तितकं अन्नदान करावं. त्याचप्रमाणे गीता किंवा विष्णू सहस्रनाम वाचन या अधिक मासामध्ये केल्यामुळे अतिशय पुण्यप्राप्ती वाढते असं मानलं गेलेलं आहे. अधिक मासात केलेली विष्णू भक्ती अनेक पटींनी फल देते. विष्णू सहस्रनाम हे भक्ताला श्रद्धा, शांती आणि कृपेचा दिव्य अनुभव देणारे अमूल्य स्तोत्र आहे.